हॅलो स्टुडंट्स, ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस हा जो लेसन आपला सुरू आहे. या लेसनमध्ये या आधीच्या लेक्चरमध्ये जो आपण लास्ट डिसीज डिस्कस केला होता, तो लास्ट डिसीज होता अमिबायोसिस आणि त्याच्या आधी आपण बघितला मलेरिया. सो दोन डिसीजेस आपले झालेले आहेत. मलेरिया जो आहे याचा पॉझिटिव्ह एजंट आपण बघितला प्लाझ्मोडियम आणि या प्लाझ्मोडियमच्या 4 स्पेसिस तुम्हाला सांगितल्या, विवॅक्स, हेल्सिपेरम, ओव्हेली आणि मलेरिया. त्यानंतर नेक्स्ट हा जो डिसीज आहे या डिसीजमध्ये आपण साइन सिम्पटम बघितले. त्यानंतर नेक्स्ट मोड ऑफ ट्रान्समिशन, डिसीज कसा ट्रान्समिट होतो. त्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट, हाऊ वी कॅन डिटेक्ट दॅट डिसीज अँड हाऊ वी कॅन ट्रीट दॅट डिसीज, हे आपण शिकलो. डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट. यानंतर फायनली आपण बघितलं प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. सो इथपर्यंत आपला मलेरिया जो आहे तो कम्प्लीट झाला. मलेरियामध्ये लाईफ सायकल जी आहे प्लाझ्मोडियमची, तर ती लाईफ सायकल सुद्धा सगळ्यांनी लक्षात ठेवायची. त्याच्यामध्ये स्पोरोझाइट, मेरोझाइट, मेल आणि फिमेल गॅमेटोसाइट, त्यानंतर गॅमेट्स फ्यूज झाल्यानंतर झायगोट, ऊकायगेट, oocyst आणि पुन्हा स्पोरोझाइट. तर या ज्या स्टेजेस आहेत या स्टेजेस मलेरियाच्या लाईफ सायकलमध्ये, प्लाझ्मोडियमच्या लाईफ सायकलमधल्या काही मॉस्किटोच्या बॉडीमध्ये होतात आणि काही स्टेजेस ह्युमन बीइंगच्या बॉडीमध्ये होतात. तर या तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे. यानंतर नेक्स्ट जो डिसीज आपण बघितला तो होता अमिबायोसिस. अमिबायोसिस हा जो डिसीज आहे याचा पॉझिटिव्ह एजंट होता एंटामिबा हिस्टोलायटिका. तर हा जो अमिबायोसिस आहे याच डिसीजला अमिबिक डिसेंट्री असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर याच्यामध्ये आपण साइन सिम्पटम बघितले. त्याच्यामध्ये डायरिया, फ्लॅट्युलन्स किंवा बाकीचे जे सिम्पटम्स आहेत ते सिम्पटम्स आपण याच्यामध्ये स्टडी केले. साइन सिम्पटम नंतर डायग्नोसिससाठी स्टूल जे आहे तिचं मायक्रोस्कोपिक ऑब्झर्वेशन केलं जातं आणि त्यानंतर ट्रीटमेंटमध्ये 2 ड्रगचे नेम तुम्हाला सांगितले. त्यानंतर ट्रीटमेंटनंतर प्रिव्हेन्शन आपण बघितलं या डिसीजचं. जर अमिबायोसिस आपल्याला प्रिव्हेंट करायचं असेल तर याच्यामध्ये मेनली ड्रिंकिंग वॉटर जे आहे ते एकतर बॉईल असलं पाहिजे, त्यानंतर क्लोरिनेशन झालेलं असलं पाहिजे किंवा फिल्टर्ड असलं पाहिजे. त्यानंतर फूड जे आपण खातोय ते अनहायजेनिक फूड आपल्याला अवॉइड करायचं आहे. त्यानंतर व्हेजिटेबल जे आहेत त्या प्रॉपरली वॉश आणि कुक असल्या पाहिजे. सो ही प्रिकॉशन जे आहे ते घेणं गरजेचं आहे. टॉयलेटला व्हिजिट केल्यानंतर किंवा बेबीचा डायपर चेंज केल्यानंतर आपले हात जे आहेत ते हॉट वॉटर आणि सोप याने क्लीन करायचे. सो ही जर केअर घेतली तर अमिबायोसिस हा जो डिसीज आहे तो आपण प्रिव्हेंट करू शकतो. सो अमिबायोसिस या डिसीजमध्ये लास्ट एकच पॉईंट आपला राहिला तो म्हणजे लाईफ सायकल ऑफ एंटामिबा हिस्टोलायटिका. सो एंटामिबा हिस्टोलायटिका हा जो पॅथोजन आहे याची लाईफ सायकल बुकमध्ये दिलेली आहे. सो लाईफ सायकलमध्ये काय दिलेलं आहे बघा, इथपासून स्टार्ट करायचं आहे. ट्रोफोझाइट ही जी स्टेज आहे अमिबाची, याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे लेबल्स व त्याच्यामध्ये न्यूक्लियस असेल किंवा फूड व्हॅक्युल्स आहेत. इथं एक्टोप्लाझम, एंडोप्लाझम हे लेबल्स मी केलेले आहेत तर ते व्यवस्थित लक्षात घ्या. तर हा जो आहे तो ट्रोफोझाइट आहे. ट्रोफोझाइट बायनरी फिशनने नॉर्मली डिवाइड होतो आणि बायनरी फिशनने डिवाइड होऊन अजून ट्रोफोझाइट जे ते तयार केले जातात. त्यानंतर हाच ट्रोफोझाइट जो आहे तो सिस्ट सुद्धा तयार करतो. आता सिस्ट तुम्हाला माहिती आहे, सिस्ट हे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग तयार केलं जातं अमिबाच्या बाजूला आणि एकदा हे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग तयार झालं की अमिबा कोणत्याही ॲडवर्स कंडिशनपासून स्वतःचं प्रोटेक्शन करू शकतो. सो बघा, ट्रोफोझाइट बायनरी फिशन करून डिवाइड करतोय पण आता त्याच्यापासून सिस्ट सुद्धा फॉर्म होते. सो इथं फर्स्ट जी दिलेली आहे ती प्रीसिस्टिक फॉर्म, सिस्ट फॉर्म होण्याआधी. त्यानंतर प्रोटेक्टिव्ह वॉल फॉर्म झाल्यानंतर कंप्लीट सिस्ट जो आहे तो तयार झाला. सिस्ट नंतर बायन्यूक्लिएट सिस्ट. बायन्यूक्लिएट सिस्ट जो आहे याच्यामध्ये बायन्यूक्लिएट सिस्टमध्ये न्यूक्लियस जो आहे याचा नंबर 2 बघायला मिळतो. सो 2 न्यूक्लियस असतात. त्यानंतर बायन्यूक्लिएटेड सिस्ट नंतर नेक्स्ट आहे क्वाड्रिन्यूक्लिएट सिस्ट, ज्याच्यामध्ये न्यूक्लियसचा नंबर 4 झालेला आहे. सो इथपासून प्रीसिस्टिक फॉर्म, त्यानंतर सिस्ट, त्यानंतर बायन्यूक्लिएटेड सिस्ट, क्वाड्रिन्यूक्लिएट सिस्ट हे सिस्टचेच फॉर्म आहेत. जेव्हा क्वाड्रिन्यूक्लिएट सिस्ट फॉर्म होते तेव्हा याला मॅच्युअर सिस्ट असं म्हटलं जातं. मॅच्युअर सिस्ट फॉर्म झाल्यानंतर एक्सिस्टमेंट बघायला मिळते. एक्सिस्टमेंटमध्ये ट्रोफोझाइट जो आहे तो हा सिस्ट जो आहे याच्या बाहेर ट्रोफोझाइट जो आहे तो रिलीज केला जातो. सो सिस्टच्या बाहेर ट्रोफोझाइटला रिलीज करणं याला एक्सिस्टमेंट असं म्हटलं जातं आणि त्यानंतर त्याचं असेक्शुअल रिप्रोडक्शन किंवा डिव्हिजन होऊन अमिब्युलिजन ते
तयार केले जातात, जे नंतर ट्रोफोझोइटमध्ये डेव्हलप होतात. सो बघा, ट्रोफोझोइट आणि सिस्ट फॉर्म दोन्ही फॉर्म स्टूलमध्ये किंवा एक्सक्रिटरी मटेरियलमध्ये आपल्याला बघायला मिळतात. पण हा जो ट्रोफोझोइट जो आहे तो स्टूलमधून किंवा एक्सक्रिटरी मटेरियलमधून बाहेरच्या एन्व्हायरमेंटमध्ये जर रिलीज केला तर तो ट्रोफोझोइट लगेचच किल होतो. किंवा सपोज तुम्ही ट्रोफोझोइट ही स्टेज एंगल्फ केली किंवा ती स्टेज बॉडीमध्ये आली तरी गॅस्ट्रिक एन्व्हायरमेंटमध्ये किंवा स्टमकमधल्या गॅस्ट्रिक सिक्रेशनमध्ये तो जास्त वेळ राहत नाही. मात्र जर आपण सिस्ट फॉर्म एंगल्फ केला तर मात्र हा आपल्याला डिसीज कॉज करू शकतो. सो दिस इज अबाउट लाईफ सायकल ऑफ एंटामिबा हिस्टोलायटिका. लाईफ सायकलमध्ये एवढंच लक्षात ठेवा, ट्रोफोझोइट बायनरी फिशननी डिवाइड होतात. अनफेवरेबल कंडिशनमध्ये तो सिस्ट फॉर्म करतो. सिस्टमध्ये प्रीसिस्टिक फॉर्म, सिस्ट, बायन्यूक्लिएट सिस्ट, क्वाड्रिन्यूक्लिएट सिस्ट याच्यामध्ये फॉर्म होतात. ह्याला मॅच्युअर सिस्ट असंही म्हटलं जातं. एक सिस्टमेंट होणं म्हणजे सिस्टच्या बाहेर, सिस्ट वॉलच्या बाहेर अमीबाझोइड रिलीज करणं आणि पुन्हा त्याचं डिव्हिजन होऊन अमीब्युली जे आहे ते तयार केले जातात. सो दिस इज लाईफ सायकल ऑफ एंटामिबा हिस्टोलायटिका. ह्याच्या लाईफ सायकलमधल्या दोन स्टेज महत्त्वाच्या, एक ट्रोफोझोइट आणि दोन ही सिस्ट फॉर्म. त्यानंतर आपला हा जो डिसीज आहे अमिबायसिस, हा डिसीज आपला कंप्लीट झालेला आहे. सो मलेरिया हा जो डिसीज आहे तो एका प्रोटिस्टमुळे होत होता आणि त्याचं नेम होतं प्लाझ्मोडियम. आणि अमिबायसिस हा जो डिसीज आहे तो सुद्धा एका प्रोटिस्टमुळे होतो आणि त्याचं नेम आहे अमिबा, एंटामिबा हिस्टोलायटिका. सो दोन डिसीजेस आपले कंप्लीट झालेले आहेत. त्यानंतर थर्ड डिसीज आपण स्टार्ट करतोय आणि जो थर्ड डिसीज आहे त्याचं नेम आहे ॲस्कॅरियासिस. ॲस्कॅरियासिस हा जो डिसीज आहे हा डिसीज एका राऊंड वर्ममुळे कॉज केला जातो. तुम्हाला मी डिसीजेस स्टार्ट करण्याआधीच सांगितलेलं, वेगवेगळ्या टाईपचे डिसीजेस आपण स्टार्ट म्हणजे पॉझिटिव्ह एजंट वेगवेगळे. पहिल्या दोन डिसीजेसमध्ये पॉझिटिव्ह एजंट जो आहे तो प्रोटिस्ट होता. त्यानंतर आता आपण बघतोय राऊंड वर्म. त्यानंतर आपण काही डिसीजेस बॅक्टेरियल शिकणार आहोत, काही व्हायरल आणि काही फंगल. सो पॉझिटिव्ह एजंट वेगवेगळे असणारे डिसीजेस आहेत, हे नीट लक्षात घ्या. सो ॲस्कॅरियासिस हा जो डिसीज आहे तो एका राऊंड वर्ममुळे होतो. ॲस्कॅरिस हे नेम तुम्ही याआधी सुद्धा 11th मध्ये किंगडम ॲनिमॅलियामध्ये स्टडी केलेला आहे. सो तुमच्या लक्षात येईल ॲस्कॅरियासिस या नेमवरूनच लक्षात येईल की हा जो डिसीज आहे तो ॲस्कॅरिस नावाचा जो वर्म आहे तो कॉज करतो. तर जो वर्म डिसीज कॉज करतोय त्याचं नेम दिलंय ॲस्कॅरिस लुम्ब्रिकॉइड. सो ॲस्कॅरिस लुम्ब्रिकॉइड हा जो राऊंड वर्म आहे तो ह्यूमन बीइंगमध्ये ॲस्कॅरियासिस हा डिसीज कॉज करतो. त्यानंतर याचे साइन आणि सिम्पटम्स आपण बघतोय. सो ॲस्कॅरियासिसचे साइन सिम्पटम काय असतात बघा. हा सुद्धा एक गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्टचा डिसीज आहे किंवा हा सुद्धा पॅथोजन आपल्या गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्टमध्ये बघायला मिळतो. सो त्याच्याशी रिलेटेड सिम्पटम आहे बघा. फर्स्ट गॅस्ट्रोइंटेस्टिनल डिस्कम्फर्ट. सो गॅस्ट्रोइंटेस्टिनल डिस्कम्फर्ट जे आहे त्याच्यामध्ये फील होतं. त्यानंतर वॉमिटिंग आहे आणि फीवर, उलटी होणं आणि ताप येणं. लाईव्ह वर्म इन थिकर मॅटर, फिसिसमध्ये कधी कधी याचे लाईव्ह वर्म जे आहे ते फिसिसमध्ये बघायला मिळतात. त्यानंतर न्यूमोनिटिस म्हणजे अल्व्हेओलायशी रिलेटेड पार्ट आहे हा. सो हा जो पॅथोजन आहे तो इंटेस्टाईनमधून बॉडीच्या दुसऱ्या पार्टपर्यंत सुद्धा जातो आणि ह्या लंग्सपर्यंत सुद्धा जाऊ शकतो. सो तिथं न्यूमोनिटिस हा जो डिसीज किंवा हा जो प्रॉब्लेम आहे तो क्रिएट केला जातो. नेक्स्ट लॉस ऑफ ॲपेटाईट, भूक न लागणं. वेट लॉस म्हणजे वजन कमी होणं आणि इओसिनोफिलिया म्हणजे इओसिन ही जी आपली ब्लड सेल आहे त्या इओसिनोफिलचा नंबर जो आहे तो इन्क्रीज होणं. सो दीज आर दी साइन्स अँड सिम्पटम ऑफ ॲस्कॅरियासिस. पुन्हा एकदा रिपीट करते. ॲस्कॅरियासिसचे साइन सिम्पटम आहेत गॅस्ट्रोइंटेस्टिनल डिस्कम्फर्ट, वॉमिटिंग, फीवर, लाईव्ह वर्म इन फिकल मॅटर ऑर स्टूल, न्यूमोनिटिस. न्यूमोनिटिस म्हणजे अल्व्हेओलार वॉल जे आहे, अल्व्हेओलाय जे आहे त्याच्या वॉलचं इन्फ्लमेशन होणं. लॉस ऑफ ॲपेटाईट, भूक न लागणं. वेट लॉस म्हणजे वजन कमी होणं आणि इओसिनोफिलिया म्हणजे इओसिनोफिल ही जी ब्लड सेल आहे तिचा नंबर इन्क्रीज होणं. सो हे आहेत साइन सिम्पटम. सो ॲस्कॅरियासिस हा जो डिसीज आहे यात आपण फर्स्ट बघितला पॉझिटिव्ह एजंट आणि याचा पॉझिटिव्ह एजंट आहे राऊंड वर्म दॅट इज ॲस्कॅरिस ल्युम्ब्रिकॉइड. आणि साइन सिम्पटम गॅस्ट्रोइंटेस्टिनल डिस्कम्फर्ट, वॉमिटिंग, फीवर, त्यानंतर लाईव्ह वर्म इन स्टूल और फिकल मॅटर, न्यूमोनिटिस, लॉस ऑफ ॲपेटाईट, वेट लॉस अँड इओसिनोफिलिया. सो दीज आर दी साइन सिम्पटम. साइन अँड सिम्पटम नंतर नेक्स्ट आपण याच्यामध्ये
diagnosis and treatment. So see. So after signs and symptoms of ascariasis, next point is mode of transmission, that how this disease is transmitted. So see, first, food and drinks contaminated with the egg. So आपण जे फूड किंवा ड्रिंक्स घेतोय ते फूड आणि ड्रिंक्स जर एगनी कंटामिनेटेड असतील आणि असं जर फूड आणि ड्रिंक आपण घेतलं तर या एग बरोबर तो जो पॅथोजन आहे तो आपल्या बॉडीमध्ये एंटर होतो. एग हॅच इनसाइड इंटेस्टाइन. हे जे एग आपण एंगल्फ केलेले आहेत त्यांचं हॅचिंग इंटेस्टाइनमध्ये होतं आणि इंटेस्टाइनमध्ये हे जे एग आहेत ते डेव्हलप होतात अडल्ट मेल आणि फिमेलमध्ये आणि त्यानंतर फर्टिलाइज्ड एग जे आहे ते फिमेल रिलीज करते. सो ही जी लाईफ सायकल आहे ॲस्कॅरिस लुम्ब्रिकॉइडची, या ठिकाणी लाईफ सायकल दिलेली आहे डायग्राममध्ये. सो बघा सगळ्यांनी, इन ॲस्कॅरिस लुम्ब्रिकॉइड वेन वी ईट कंटामिनेटेड फूड म्हणजे इन्फेक्टिव्ह एग जे आहेत ॲस्कॅरिस लुम्ब्रिकॉइडचे, एक दोन टाईपचे फर्टिलाइज्ड आणि अनफर्टिलाइज्ड असू शकतात. अनफर्टिलाइज्ड एग जर आपण एंगल्फ केले तर ते आपल्याला डिसीज कॉज करू शकत नाहीत, पण मात्र फर्टिलाइज्ड एग जर आपण एंगल्फ केले तर मात्र हा डिसीज होऊ शकतो. सो सपोज इन्फेक्टिव्ह एग आहे, एगच्या आतमध्ये हा लार्वी जो आहे तो डेव्हलप होतो. सो असे इन्फेक्टिव्ह एग असणारं फूड म्हणजे कंटामिनेटेड फूड जर ह्युमन बिंगने सॉल्व केलं तर त्याच्याबरोबर ते जे एग आहेत ते ह्युमन बिंगच्या इंटेस्टाइनमध्ये जातात. इंटेस्टाइनमध्ये गेल्यानंतर तिथं तो जो ऑर्गॅनिझम, तो जो लार्वा आहे तो डेव्हलप व्हायला सुरुवात होते. इंटेस्टाइनची म्युकोजा क्रॉस करून हा जो ऑर्गॅनिझम आहे तो ब्लडमध्ये एंटर करतो आणि ब्लड नंतर सर्क्युलेशनमधून तो हार्ट आणि लंग्सपर्यंत पोहोचतो. लंग्सची वॉल जी आहे किंवा अल्व्होलार वॉल पेनिट्रेट करून किंवा लंग्समधून तो ट्रकिया आणि फॅरिंक्स पर्यंत पोहोचतो आणि फॅरिंक्समधून पुन्हा एंगल, तुम्हाला माहिती आहे फॅरिंक्स हा जो मीटिंग पॉईंट आहे तिथपर्यंत पोहोचल्यानंतर जेव्हा कफिंग होतं आणि त्याला पुन्हा एंगल्फ केला जातो. एंगल्फ केला की फॅरिंक्समधून तो आता इसोफेगसमध्ये आणि इसोफेगस नंतर पुन्हा तो इंटेस्टाइनमध्ये एंटर करतो. जेव्हा इंटेस्टाइनपर्यंत पोहोचतो त्यावेळी तो जो लार्वी आहे तो लार्वी अडल्ट वर्ममध्ये, अडल्ट मेल आणि फिमेलमध्ये डेव्हलप होतो. सो अडल्ट मेल आणि फिमेल जे आहेत ते ॲस्कॅरिसचे ते ह्युमन बिंगच्या इंटेस्टाइनमध्येच फॉर्म होतात. सो पुन्हा एकदा रिपीट करते, इन्फेक्टिव्ह एगनी कंटामिनेट झालेलं फूड जर ह्युमन बिंगनी सॉल्व केलं तर त्याच्याबरोबर ते एग आपल्या बॉडीमध्ये येतात. त्यानंतर तो जो एग आहे तो इंटेस्टाइनमध्ये पोहोचेल. एग हॅच झाल्यानंतर तो जो लार्वा रिलीज झाला तो ब्लड नंतर हार्ट, लंग्समधून ट्रकिया अपवर्ड डिरेक्शनने, ट्रकियानंतर फॅरिंक्सपर्यंत पोहोचतो. फॅरिंक्समधून पुन्हा जेव्हा आपण एंगल्फ करतो किंवा सॉल्व करतो, गिळतो, तेव्हा पुन्हा त्या ट्रॅकमधून म्हणजे रेस्पिरेटरी ट्रॅकमधून पुन्हा एकदा डायजेस्टिव्ह ट्रॅकच्या इसोफेगसमध्ये आणि इसोफेगसमधून इंटेस्टाइनपर्यंत पोहोचतो. इंटेस्टाइनमध्ये गेल्यानंतर तो जो वर्म आहे तो अडल्ट मेल आणि फिमेल यांच्यामध्ये डेव्हलप होतो आणि त्यानंतर फर्टिलाइज्ड एग ती फिमेल जी आहे ती फिमेल रिलीज करते. सो फर्टिलाइज्ड एग जे ते ह्युमन फिसिसमध्ये आपल्याला बघायला मिळतात. सो एग फर्टिलाइज्ड किंवा अनफर्टिलाइज्ड दोन्ही टाईपचे असू शकतात. फिसिसमधले जे फर्टिलाइज्ड एग आहे ते नंतर सॉईलमध्ये आणि सॉईलमधून एनी हाव आपल्या फूडमध्ये आले तर पुन्हा ते आपल्याला डिसीज कॉज करणार आहेत. सो पुन्हा एकदा लाईफ सायकल बघा, सगळ्यांना लक्षात आली का? आपण काय एंगल्फ करतो? एग, इन्फेक्टिव्ह एग ऑफ ॲस्कॅरिस. मग ते जे एग आहे ज्याच्या आतमध्ये लार्वा डेव्हलप होतोय असे एग एंगल्फ केले. एंगल्फ केल्यानंतर पहिल्यांदा कुठे जाणार आहे? इंटेस्टाइनमध्ये. एग हॅच होऊन जो लार्वा रिलीज होतोय तो इंटेस्टिनल म्युकोजा पेनिट्रेट करून ब्लडमध्ये, ब्लडमधून हार्ट आणि लंग्सकडे, लंग्समधून अपवर्ड डिरेक्शनने ट्रकिया आणि फॅरिंक्समधून एंगल्फ केल्यानंतर पुन्हा इसोफेगस आणि इसोफेगसमधून पुन्हा ते इंटेस्टाइनपर्यंत जातात. इंटेस्टाइनमध्ये हा जो वर्म आहे तो अडल्ट मेल आणि फिमेलमध्ये डेव्हलप होतो. ही जी फिमेल आहे अडल्ट फिमेल ती फर्टिलाइज्ड एग रिलीज करायला सुरुवात करते. सो या वेळी याची लाईफ सायकल ह्युमन बॉडीमध्ये रन होते. सो मोड ऑफ ट्रान्समिशन आपण बघत होतो, फूड अँड ड्रिंक्स कंटामिनेटेड विथ एग. असे जर फूड अँड ड्रिंक जे ॲस्कॅरिसच्या एगनी कंटामिनेट झालेले आहेत असे जर फूड अँड ड्रिंक आपण घेतले तर हा डिसीज आपल्याला होणार आहे.
एग हॅच इनसाइड द इंटेस्टाईन. आपण जे एग इनगल्फ केलेलं आहे ते आपल्या इंटेस्टाईनमध्ये हॅच होतात. इंटेस्टाईनमध्ये हॅच झाल्यानंतर त्यातून जो लार्वी बाहेर पडतोय हा लार्वी वेरियस ऑर्गनमधून पास होतो. कोणकोणते ऑर्गन तुम्हाला सांगितले. इंटेस्टाईनचा म्युकोसा क्रॉस करून कशामध्ये येतोय, ब्लडमध्ये, ब्लड नंतर हार्टमध्ये आणि नंतर लंग्स, लंग्स नंतर ट्रकिया आणि फॅरिंक्स, आणि फॅरिंक्समधून एंगल्फ करून पुन्हा इसोफेगस, आणि इसोफेगसमधून पुन्हा इंटेस्टाईनमध्ये. सो रिटर्न पुन्हा इंटेस्टाईनमध्ये येणार आहे, आणि जेव्हा तो रिटर्न पुन्हा इंटेस्टाईनमध्ये येतो तेव्हाच तो अडल्ट म्हणून डेव्हलप होतो किंवा अडल्ट मेल आणि फिमेल डेव्हलप होतात. सो अडल्ट इट सेटल्स ॲज अडल्ट इन डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट हे दिलेलं आहे. सो डायजेस्टिव्ह ट्रॅक्टमध्ये अडल्ट मेल आणि फिमेल डेव्हलप झाल्यानंतर ही अडल्ट फिमेल फर्टिलाइज्ड एग रिलीज करायला सुरुवात करते. सो दिस इज मोड ऑफ ट्रान्समिशन. आफ्टर मोड ऑफ ट्रान्समिशन नेक्स्ट इज डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. तर डायग्नोसिस तुम्हाला माहिती आहे, म्हणजे आपण हा जो डिसीज आहे तो आहे किंवा नाही हे डिटेक्ट कसं करणार. सो डायग्नोसिसमध्ये त्यांनी दिलेलं आहे. डायग्नोसिससाठी मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन ऑफ स्टूल कॅरी आउट केलं जातं. स्टूल किंवा ह्युमन एक्सक्रिटरी मटेरियल जे आहे ते मायक्रोस्कोपिकली ऑब्झर्व केलं जातं. याच्यामध्ये इन्फेक्टिव्ह एग किंवा कधी कधी लाईव्ह पॅथोजन असू शकतो. त्यानंतर नेक्स्ट ट्रीटमेंट जे आहे, ट्रीटमेंटमध्ये जे मेडिसिन्स यूज केले जातात त्या मेडिसिनमध्ये फर्स्ट दिलेले आहे पायपॅराझिन, मेबेंडाझोल, त्यानंतर नेक्स्ट आहे लेवामिसोल आणि पायरेंटल. हे जे मेडिसिन आहे ह्या वर्मच्या ट्रीटमेंटसाठी मोस्टली यूज केले जातात, आणि हे मेडिसिन याला कोणत्याही टिश्यूमध्ये आणि आपल्या डायजेस्टिव्ह ट्रॅक्टमध्ये याला किल करू शकतो. सो मोड ऑफ ट्रान्समिशन, डायग्नोसिस, ट्रीटमेंट आणि त्याची लाईफ सायकल जी आहे आपली कंप्लीट झालेली आहे. सो बऱ्यापैकी कंप्लीट होत आलेलं आहे, फक्त प्रिव्हेंशन राहिले. सो बघा ॲस्कॅरियासिस ह्या डिसीजमध्ये तुम्ही काय काय शिकलात. फर्स्ट पॉझिटिव्ह एजंट. ॲस्कॅरियासिसचा पॉझिटिव्ह एजंट काय आहे, ॲस्कॅरिस लुम्ब्रिकॉइड. हा एक राऊंड वर्म आहे, हे नीट लक्षात ठेवा. राऊंड वर्म म्हणजे तुम्ही शिकलेला प्लॅटिनम मिंथीस नंतर नेक्स्ट आहे ते ॲस्केल मिंथीस, त्यांना आपण राऊंड वर्म म्हणतो. पॉझिटिव्ह एजंट नंतर नेक्स्ट मोड ऑफ ट्रान्समिशन. मोड ऑफ ट्रान्समिशनमध्ये फूड आणि ड्रिंक्स कंटामिनेटेड विथ एग ऑफ द ॲस्कॅरिस. असे जर फूड ड्रिंक घेतले तर त्याच्यामधून हा एग कुठे एंटर करेल, इंटेस्टाईनमध्ये. इंटेस्टाईनमध्ये एग हॅच होतो आणि काय रिलीज होतात, लार्वी. इंटेस्टाईनमधून लार्वी वेरियस ऑर्गनमधून. मग ऑर्गनचा सिक्वेन्स सांगितला मी तुम्हाला. इंटेस्टाईनमधून ब्लडमध्ये, ब्लडमधून हार्ट, हार्टमधून लंग्स, लंग्समधून ट्रकिया, ट्रकियामधून फॅरिंक्स, फॅरिंक्समधून एंगल्फ करून पुन्हा इसोफेगसमध्ये तो एंटर करतो. आणि जेव्हा तो आपल्या डायजेस्टिव्ह ट्रॅक्टमध्ये येतो तेव्हा तो अडल्टमध्ये डेव्हलप होतो. डायग्नोसिससाठी स्टूल किंवा एक्सक्रिटरी मटेरियलचं एक्झामिनेशन केलं जातं, आणि ट्रीटमेंटमध्ये जे मेडिसिन यूज केलं जातं त्याच्यामध्ये पायपॅराझिन, मेबेंडाझोल, त्यानंतर लेवामिसोल आणि पायरेंटल हे जे मेडिसिन आहे ते याच्या ट्रीटमेंटसाठी यूज केले जातात. सो बघा ॲस्कॅरियासिस या डिसीजमध्ये लास्ट पॉईंट आता आपण पाहणार आहोत, त्याचं प्रिव्हेंशन अँड कंट्रोल. सो बघा last point of ascariasis is that prevention and control. So ascariasis हा जो डिसीज आहे हा प्रिव्हेंट आणि कंट्रोल कसा केला जातो. तर याच्यामध्ये बघा प्रिव्हेंशन अँड कंट्रोलमध्ये फर्स्ट अवॉइड डेफिकेशन इन ओपन स्पेसेस. सो ओपन स्पेसेसमध्ये डेफिकेशन न करणं, एक्सक्रिटरी मटेरियल ओपन स्पेसेसमध्ये रिलीज न करणं, हे जे आहे हे मेन केलं जाऊ शकतं. ओपन स्पेसेसमध्ये जर एक्सक्रिटरी मटेरियल असेल किंवा ह्युमन फिसिस असेल तर त्या मटेरियलमधले जे एग आहे ॲस्कॅरिसचे हे एग फूड मटेरियलमधून आपल्या बॉडीमध्ये एंटर करू शकतात. नेक्स्ट वॉशिंग, पर्सनल हायजिनिक प्रॅक्टिसेस फॉलो केले पाहिजे, म्हणजे वॉशिंग हँड्स विथ वॉटर अँड सोप आफ्टर व्हिजिटिंग द टॉयलेट. म्हणजे टॉयलेट नंतर आपले हात जे ते वॉटर आणि सोपने क्लीन केले पाहिजे. वॉशिंग व्हेजिटेबल बिफोर कुकिंग, कुठले व्हेजिटेबल कुक करण्याआधी ते प्रॉपरली वॉश केलं पाहिजे, कारण हे व्हेजिटेबल जे ते सॉईलमध्ये ग्रो होणार आहे. सॉईलमध्ये हे एग जे त्या व्हेजिटेबलवरती असू शकतात. अँड अवॉइडिंग रॉ व्हेजिटेबल. रॉ व्हेजिटेबल कधी कधी कच्चे खाल्ले जातात, तर तसं जर खाल्ले गेले तर त्याच्यामधले जे एग आहेत ते आपल्याला डिसीज कॉज करू शकतात. यासाठी हा डिसीज होऊ नये किंवा प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याला या गोष्टी फॉलो करायच्या. फर्स्ट अवॉइड डेफिकेशन इन ओपन स्पेस.
washing hands with water and soap, washing vegetables properly before cooking, and avoiding raw vegetable. So this is about the ascariasis. So इथं आपण ascariasis हा डिसीज जो आहे तो कंप्लीट केलेला आहे. ascariasis मध्ये काय काय सांगितलं? फर्स्ट पॉझिटिव्ह एजंट, आणि पॉझिटिव्ह एजंट आहे ascaris lumbricoid. हा एक राऊंड वर्म आहे. त्या पॉझिटिव्ह एजंट नंतर नेक्स्ट आपण बघितले साइन अँड सिम्पटम. सो साइन अँड सिम्पटम मध्ये गॅस्ट्रोइंटेस्टिनल डिस्कम्फर्ट असेल, व्हॉमिटिंग आहे, फीवर आहे, जे वेगवेगळे साइन सिम्पटम्स आहेत ते आपण स्टडी केले. साइन सिम्पटम्स नंतर नेक्स्ट आपण बघितलं मोड ऑफ ट्रान्समिशन. सो हा डिसीज ट्रान्समिट कसा होतो याच्यामध्ये आपण त्याचे बघितलं की इन्फेक्टिव्ह एग जर ह्युमन बिंगनी सॉल्व केले तर ते एग इंटेस्टाईनमध्ये गेल्यानंतर हॅच होतात आणि तो लार्वी जो आहे तो बाहेर रिलीज केला जातो. हा जो लार्वी आहे हा लार्वी इंटेस्टाईनचा म्युकोझम क्रॉस करून नेक्स्ट ब्लडमध्ये, ब्लड नंतर हार्ट, लंग, ट्रकिया, फॅरिंग्स आणि पुन्हा इसोफेगसमध्ये इंगल्फ केल्यानंतर येतो. पुन्हा इंटेस्टाईनमध्ये अडल्ट मेल फिमेलमध्ये डेव्हलप होतात आणि ती जी फिमेल आहे ती फर्टिलाइज्ड एग रिलीज करते, जे एग ह्युमन फिसिसमध्ये बघायला मिळतात. हे फिसिस पुन्हा जर सॉईल किंवा वॉटर आणि फूडमधून आपल्या बॉडीमध्ये आलं तर त्याच्यामुळे त्यातले एग जे आहे त्यामुळे आपल्याला ॲस्कॅरिस हा डिसीज, ॲस्कॅरियासिस हा डिसीज होऊ शकतो. हे आपण मोड ऑफ ट्रान्समिशन डायग्नोसिसमध्ये तुम्हाला सांगितलं की स्टूल जे आहे ती मायक्रोस्कोपिकली ऑब्झर्व केली जाते. ट्रीटमेंटमध्ये वेगवेगळे मेडिसिनचे नेम सांगितले आणि प्रिव्हेंशन अँड कंट्रोलमध्ये सांगितलं की अवॉइड डेफिकेशन इन ओपन स्पेसेस, वॉशिंग हँड्स विथ वॉटर अँड सोप, नेक्स्ट वॉशिंग व्हेजिटेबल अँड अवॉइडिंग रॉ व्हेजिटेबल. सो ही जर काळजी घेतली तर या फूडमधून आपल्या बॉडीमध्ये एग येऊ शकत नाही. जर एग आले नाही आपल्या बॉडीमध्ये तर हा डिसीज आपल्याला होऊ शकत नाही. सो दिस इज अबाउट ॲस्कॅरियासिस. आपला थर्ड डिसीज होता. त्यानंतर नेक्स्ट डिसीज आपण स्टार्ट करतोय फिलारियासिस किंवा इलेफंटायसिस. इलेफंटायसिस किंवा ज्याला आपण हत्तीपाय असं सुद्धा म्हणतो, ज्याच्यामध्ये जे पेशंट असतात यांचे जे पाय हत्तीच्या पायासारखे स्वेल होतात किंवा सुजतात. सो फिलारियासिस हा जो डिसीज आहे याचा पॉझिटिव्ह एजंट किंवा याच्यामध्ये एक्झॅक्टली ते सिम्पटम्स का बघायला मिळतात. सो ते बघा, पॉझिटिव्ह एजंट, याचा जो पॉझिटिव्ह एजंट आहे तो थ्रेड लाईक वर्म आहे. हा जो थ्रेड लाईक वर्म आहे याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार किंवा टाईप दिलेले फिलारियासिसचे. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पर्टिक्युलर पॅथोजनचा नेम किंवा पॉझिटिव्ह एजंटचा नेम दिलेला आहे. सध्या तरी बघा इट इज थ्रेड लाईक वर्म. हा थ्रेड लाईक वर्म आहे आणि ह्या वर्मला एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनकडे कॅरी करण्याचं काम व्हेक्टर करतो. आणि पुन्हा एकदा इथं जो व्हेक्टर आहे तो आहे मॉस्किटो. सो मुलांना पुन्हा एकदा रिपीट करा, तुम्ही मलेरिया स्टडी केला. मलेरियाचा जो पॉझिटिव्ह एजंट आहे तो मॉस्किटोमधूनच एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनकडे ट्रान्सफर होतो. मलेरियानंतर सेकंड जो तुम्ही डिसीज स्टडी केला त्या डिसीजचा नेम होता अमिबायोसिस, एंटामिबा हिस्टोलायटिका. एंटामिबा हिस्टोलायटिका हा जो पॅथोजन आहे तो कंटामिनेटेड फूड वॉटरमधून आपल्या बॉडीमध्ये एंटर करतो. त्यानंतर ॲस्कॅरियासिस आपण बघितलं, ते सुद्धा फूड वॉटरमधून आपल्या बॉडीमध्ये एंटर करतात. आणि ॲस्कॅरियासिस नंतर आपण नेक्स्ट स्टडी करतोय फिलारियासिस. फिलारियासिस मधला जो वर्म आहे, दोन्ही डिसीज ॲस्कॅरियासिस आणि फिलारियासिस दोन्ही वर्ममुळे होत आहे. मग याचा जो पॅथोजन आहे तो मात्र कंटामिनेटेड फूड वॉटरमधून येत नाही. सो त्याला कॅरी करणारा एक व्हेक्टर आहे आणि व्हेक्टर आहे मॉस्किटो. क्युलेक्स मॉस्किटो जो आहे तो या पॅथोजनला, जसं तुम्ही मलेरियामध्ये शिकला की ॲनाफिलस मॉस्किटो होता, तसा या डिसीजमध्ये क्युलेक्स हा जो मॉस्किटो आहे तो हा पॅथोजन एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनकडे कॅरी करतो. त्यानंतर फिलारियासिसचा पॉझिटिव्ह एजंट नंतर नेक्स्ट मी आताच तुम्हाला सांगितलं की मेन 3 टाईप सांगितलेले आहेत त्यांनी फिलारियासिसचे. सो त्यातला फर्स्ट आहे लिम्फॅटिक फिलारियासिस. लिम्फॅटिक फिलारियासिस म्हणजे काय, तर हा जो पॅथोजन आहे तो लिम्फ नोड किंवा लिम्फ व्हेसल मेनली अफेक्ट करतो किंवा त्या ठिकाणी ग्रो होतो. सो ते पार्ट जे ते मेनली अफेक्ट होतात लिम्फ नोड आणि लिम्फ व्हेसल. सो इट इज कॉल्ड ॲज लिम्फॅटिक फिलारियासिस. सबक्युटॅनियस फिलारियासिस हा जो फिलारियासिस आहे याचा जो पॅथोजन आहे जस्ट बेनिथ द स्किन, स्किनच्या खालीच जस्ट बघायला मिळतो. सो इट इज सबक्युटॅनियस फिलारियासिस. अँड सिरस कॅव्हिटी फिलारियासिस याच्यामध्ये ॲबडॉमिनल कॅव्हिटी किंवा ॲबडॉमिनलमध्ये जे स्पेसेस याच्यामध्ये हा फिलारियल वर्म जो आहे तो बघायला मिळतो. फिलारियासिसचे मेन 3 सबटाईप सांगितले. फर्स्ट लिम्फॅटिक फिलारियासिस ज्याच्यामध्ये लिम्फ नोड आणि लिम्फ व्हेसल अफेक्ट होतात. सबक्युटॅनियस फिलारियासिस जस्ट बेनिथ द स्किन हा पॅथोजन असतो. आणि लास्ट
सिरस कॅव्हिटी फिलारियासिस. सिरस कॅव्हिटी फिलारियासिस होते याच्यामध्ये ॲब्डॉमेनमध्ये किंवा ॲब्डॉमेन सिरस कॅव्हिटीमध्ये तो पॅथोजन बघायला मिळतो. तर या ठिकाणी पॉझिटिव्ह एजंट दिलेले. सबक्युटॅनस फिलारियासिस जो आहे तो लोआ तर त्याला आय वर्म असं सुद्धा म्हटलं जातं. तर हा पॅथोजन कॉज करतो किंवा मान्सोनेला हा एक वर्म दिलेला आहे. आणि सिरस कॅव्हिटी फिलारियासिस याचा पॉझिटिव्ह एजंट आहे मान्सोनेला. सो बघा दोन ह्याचे पहिली गोष्ट फिलारियासिसचे 3 सब टाइप लक्षात ठेवा. फर्स्ट सांगितला लिम्फॅटिक फिलारियासिस, सेकंड सबक्युटॅनस फिलारियासिस आणि सिरस कॅव्हिटी फिलारियासिस. लिम्फॅटिक फिलारियासिसचे पॉझिटिव्ह एजंट पुढे दिलेले. सध्या सबक्युटॅनस फिलारियासिस लोआ अँड मान्सोनेला आणि सिरस कॅव्हिटी फिलारियासिस त्याचा पुन्हा मान्सोनेला हा दिलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा लिम्फॅटिक फिलारियासिस यालाच इलेफंटियासिस असं सुद्धा म्हटलं जातं, कारण याच्यामध्ये लेग जे आहेत ते इलेफंट लेग सारखे स्वेल होतात. तर याचे पॉझिटिव्ह एजंट दिलेले आहेत उचेरेरिया बॅनक्रॉफ्टी, ब्रुगिया मलाई आणि ब्रुगिया टिमोरी. हे जे आहे हे लिम्फॅटिक फिलारियासिसचे पॉझिटिव्ह एजंट आहेत. पुन्हा एकदा बघा उचेरेरिया बॅनक्रॉफ्टी, ब्रुगिया मलाई आणि ब्रुगिया टिमोरी हे लिम्फॅटिक फिलारियासिस किंवा इलेफंटायसिस हा डिसीज कॉज करतात. तर त्याचे पॉझिटिव्ह एजंट आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा साइन अँड सिम्पटम. इडिमा विथ थिकनिंग ऑफ स्किन. इडिमा मीन्स वॉटरी फ्लुइड जे आहे ते कॅव्हिटीमध्ये ॲक्युम्युलेट होणं, त्याला इडिमा असं म्हटलं जातं. तर इडिमा विथ थिकनिंग ऑफ स्किन, स्किन थिकनिंग होणं त्या इडिमामुळे. नेक्स्ट बॅनक्रॉफ्टी अफेक्ट लेग, आर्म, ब्रेस्ट अँड स्क्रॉटम. सो बॅनक्रॉफ्टी जो दिलेला आहे उचेरेरिया बॅनक्रॉफ्टी हा मेनली कुठले बॉडी पार्ट अफेक्ट करतो तर लेग खूप स्वेल होणं किंवा आर्म असतील किंवा ब्रेस्ट आहे आणि स्क्रॉटम ह्युमन रिप्रोडक्टिव्ह मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा पार्ट बिहाइंड द पेनिस प्रेझेंट असतो. तर हे जे ऑर्गन आहे तो उचेरेरिया बॅनक्रॉफ्टी अफेक्ट करतो. इट अफेक्ट लिम्फॅटिक सिस्टीम. हा जो पॅथोजन आहे तो मोस्टली लिम्फॅटिक सिस्टीम, लिम्फ नोड आणि लिम्फ व्हेसल यांना अफेक्ट करतो. आणि लिम्फिडिमा म्हणजे जे लिम्फॅटिक फ्लुइड जे आहे ते त्या ठिकाणी स्पेसेसमध्ये किंवा कॅव्हिटीमध्ये टिश्यू कॅव्हिटीमध्ये ते ॲक्युम्युलेट होतं, ज्याला लिम्फिडिमा असं म्हटलेलं आहे. सो दिस इज अबाउट दी साइन अँड सिम्पटम. सो पुन्हा एकदा बघा साइन अँड सिम्पटम. फर्स्ट इडिमा विथ थिकनिंग ऑफ स्किन. बॅनक्रॉफ्टी मेनली अफेक्ट लेग्स, आर्म, breast and scrotum. This in lymphatic filariasis, the pathogen mainly affect lymphatic system in that lymph node and lymph vessels are affected. And lymphedema is also caused. Lymphedema is accumulation of lymph in lymph fluid in the tissue space. So lymph fluid जे आहे tissue space मध्ये accumulate होणं याला म्हटलं जातं lymphedema. So these are the sign and symptom of lymphatic filariasis. त्यानंतर नेक्स्ट घ्यायचं आपण मोड ऑफ ट्रान्समिशन किंवा त्याची व्हॅक्सिन स्टडी करणार आहोत आणि त्यानंतर डायग्नोसिस, ट्रीटमेंट अँड प्रिव्हेंशन. सो सी नेक्स्ट इज ट्रान्समिशन. फिलारियासिस हा जो डिसीज आहे याच्यामध्ये आपण बघितलं की हा मेन 3 टाईपचे फिलारियासिस आहेत. लिम्फॅटिक फिलारियासिस, सबक्युटॅनस फिलारियासिस आणि त्यानंतर तिसरा जो आपण फिलारियासिस बघितला. तर या सगळ्या फिलारियासिसमध्ये पॉझिटिव्ह एजंट जे आहेत ते वेगवेगळे आहेत. फर्स्ट लिम्फॅटिक फिलारियासिस आपण डिटेल बघतोय. याचा पॉझिटिव्ह एजंट उचेरेरिया बॅनक्रॉफ्टी किंवा मलाई आणि टिमोरी हे जे आहेत ते आपण पॉझिटिव्ह एजंट याचे बघितले. आता हे जे पॉझिटिव्ह एजंट आहेत यांचं मोड ऑफ ट्रान्समिशन, प्रिव्हेंशन, डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट हे आपण स्टडी करणार आहोत. दुसरे जे दिले सबक्युटॅनस फिलारियासिस आणि अजून एक टाईप दिलेला आहे फिलारियासिसचे, तर त्याच्या लिम्फॅटिक फिलारियासिस आहे तो डिटेल दिलेला आहे. लिम्फॅटिक फिलारियासिसमध्ये मोड ऑफ ट्रान्समिशन बघा. फर्स्ट फिमेल क्युलेक्स मॉस्किटो. सो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की क्युलेक्स मॉस्किटोज आहे याच्या बाईटमुळे हा डिसीज एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनकडे स्प्रेड होतो. त्यानंतर नेक्स्ट सो लिम्फॅटिक फिलारियासिस हा जो डिसीज आहे तो डिसीज क्युलेक्स मॉस्किटोमुळे एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनकडे स्प्रेड होऊ शकतो. सो फिमेल क्युलेक्स मॉस्किटो जो आहे हा व्हेक्टर किंवा कॅरियर आहे, हा या पॅथोजनला कॅरी करतो. त्यानंतर नेक्स्ट बघा लार्वी फ्रॉम मॉस्किटो बॉडी.
मॉस्किटो बॉडीमधून जे लार्वे आहे ती लार्वे ह्युमन बिंगच्या स्किनवरती रिलीज केली जाते. बुकमध्ये डायग्राम दिलेली आणि त्याच्यामध्ये दिलेलं आहे की जेव्हा मॉस्किटो बाईट करतो तेव्हा त्याच्या बॉडीमधला जो लार्वी आहे तो लार्वी ह्युमन स्किनवरती रिलीज होतो, स्किनच्या वरती रिलीज होतो. त्यानंतर हा जो लार्वा आहे तो स्किन पेनिट्रेट करून एंटर करतो. बॉडीमध्ये एंटर केल्यानंतर तो अडल्टमध्ये डेव्हलप होतो. लिम्फॅटिक सिस्टीम, आपली जी लिम्फॅटिक सिस्टीम आहे या लिम्फॅटिक सिस्टीममध्ये तो जो लार्वा आहे तो अडल्टमध्ये डेव्हलप होतो. हे जे अडल्ट आहे ते 2 मॉल्टिंग दिलेलं आहे बिफोर बिकम अडल्ट, म्हणजे लार्वी स्किनवरती रिलीज केला, स्किनमधून आपल्या ब्लडमध्ये एंटर करतो आणि ब्लडमध्ये एंटर झाल्यानंतर त्याचं 2 वेळा मॉल्टिंग होणार आहे आणि नंतर तो अडल्टमध्ये डेव्हलप होतो. अडल्टमध्ये डेव्हलप झाल्यानंतर ते शीटेड मायक्रोफिलारीना बर्थ देतात किंवा शीटेड मायक्रोफिलारी जे ते रिलीज करतात. नेक्स्ट टाइम पुन्हा जेव्हा मॉस्किटो बाईट करतो तेव्हा हा जो मायक्रोफिलारी आहे तो ब्लड बीन बरोबर मॉस्किटोच्या बॉडीमध्ये एंटर करतो. ह्युमन बीइंगमधली लाईफ सायकल पुन्हा एकदा रिपीट करते. काय सांगितलं? मॉस्किटोने बाईट केलं, बाईट केल्यानंतर मॉस्किटोच्या बॉडीमध्ये जे लार्वी आहे ते लार्वी आपल्या स्किनवरती रिलीज केले जातात. स्किन पेनिट्रेट करून ते लार्वी जे आहेत ते आपल्या ब्लडमध्ये एंटर करतात आणि तिथं 2 वेळा त्यांचं मॉल्टिंग होतं आणि फायनली ते अडल्टमध्ये डेव्हलप होतात. अडल्टमध्ये डेव्हलप झाल्यानंतर ते लिम्फॅटिक सिस्टीममध्ये सेटल होतात आणि ते अडल्ट मेल फिमेल जे आहे ते मायक्रोफिलारी जे शीटेड आहे, शीट आहे त्यांच्याबद्दल असे मायक्रोफिलारीना बर्थ देतात. हे मायक्रोफिलारी लिम्फॅटिक सिस्टीममधून ब्लडमध्ये स्केप होतात आणि जेव्हा मॉस्किटो पुन्हा ब्लड मिल घेणार आहे तेव्हा मायक्रोफिलारी पुन्हा मॉस्किटोच्या बॉडीमध्ये एंटर होतात. मॉस्किटोच्या बॉडीनंतर त्याच्यामध्ये गटची वॉल पेनिट्रेट करून थोरॅसिक मसलपर्यंत, थोरॅसिक मसलपासून हेड प्रोबोस्किसपर्यंत ते एंटर करतात आणि तिथून पुन्हा जेव्हा हा मॉस्किटो बाईट करेल तेव्हा हे लार्वी जे आहेत ते पुन्हा ह्युमन स्किनवरती रिलीज केले जातात. सो या वेळी फिलारियल वॉर्मची लाईफ सायकल जी आहे ती 2 पोस्टमध्ये ह्युमन बीइंग आणि व्हेक्टर मॉस्किटो याच्यामध्ये कॅरी आउट केली जाते. सो हे होतं मोड ऑफ ट्रान्समिशन. स्वतः लक्षात आलं असेल की हा जो डिसीज आहे तो मॉस्किटो बाईटमधून स्प्रेड होत असतो. त्यानंतर नेक्स्ट बघा डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. तर डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट याच्यामध्ये दिलेलं आहे डायइथिल कार्बामेझिन सायट्रेट हे जे आहे हे मेडिसिन याच्यामध्ये ट्रीटमेंटमध्ये यूज केलं जातं. डायइथिल कार्बामेझिन सायट्रेट ट्वाइस अ डे फॉर 3 वीक, 3 आठवड्यांसाठी दिवसातून 2 वेळा आणि देअर आफ्टर 5 डेज एव्हरी 6 मंथ. ओके, सो 6 मंथ नंतर 5 डेजसाठी ते घेतलं जातं. सो हे इफेक्टिव्ह ट्रीटमेंट आहे या फिलारियासिस या डिसीजच्या अगेन्स्ट. आणि हा जर डिसीज आपल्याला प्रिव्हेंट करायचा असेल तर प्रिव्हेंशन अँड कंट्रोलमध्ये मेन येतं हा डिसीज मॉस्किटोमुळे स्प्रेड होतोय. सो मॉस्किटो बाईट प्रिव्हेंट करणं हे मेन याच्यामध्ये येतं. याच्यासाठी तुम्ही मॉस्किटो नेट किंवा इन्सेक्ट रिपेलंट जे आहे ते आपण यूज करू शकतो. सो मॉस्किटो बाईट जर प्रिव्हेंट केलं तर हा डिसीज स्प्रेड होणार नाही. सो दिस इज अबाउट फिलारियासिस. सो फिलारियासिसमध्ये आपण काय काय शिकलो? फर्स्ट पॉझिटिव्ह एजंट, त्यानंतर टाइप्स ऑफ फिलारियासिस, मोड ऑफ ट्रान्समिशन, त्यानंतर साइन सिम्पटम्स आपण बघितले त्याचे. साइन सिम्पटम नंतर डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट अँड प्रिव्हेंशन अँड कंट्रोल. बघा फिलारियासिस याचं पॉझिटिव्ह एजंट जे आहे तो थ्रेड लेगवर्म दिलेलं आहे, नेमॅटोड. त्यानंतर याचे 3 टाईप सांगितले, लिम्फॅटिक फिलारियासिस, सबक्युटॅनस फिलारियासिस अँड सिरस कॅव्हिटी फिलारियासिस. लिम्फॅटिक फिलारियासिस जो आहे त्याचा पॉझिटिव्ह एजंट आहे उचेरेरिया बँक्रॉफ्टी. त्यानंतर नेक्स्ट जे दिले ते मलाई आणि इमोली, हे जे 2 पॉझिटिव्ह एजंट आहेत तेही दिलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट राहिलेले जे 2 आहेत सबक्युटॅनस फिलारियासिस याच्यामध्ये लोआ आणि मान्सोनेला, आणि दुसरा जो आहे सिरस कॅव्हिटी फिलारियासिस याच्यामध्ये मान्सोनेला हा पॉझिटिव्ह एजंट आहे. आणि ह्यांचे जे नेम आहे तो पॅथोजन कुठला पार्ट डॅमेज करतोय त्यावरती नेम आहे. लिम्फॅटिक फिलारियासिस लिम्फॅटिक सिस्टीममध्ये ग्रो होतो. त्यानंतर दुसरा जो दिला सबक्युटॅनस फिलारियासिस बेनिथ द स्किन, आणि तिसरा जो सांगितलेला आहे सिरस कॅव्हिटी फिलारियासिस ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये. तर हे आपण बघितले फिलारियासिसचे मेन 3 टाईप्स. त्यानंतर त्याचे आपण साइन सिम्पटम बघितले. साइन सिम्पटम नंतर मोड ऑफ ट्रान्समिशन, क्युलेक्स मॉस्किटो हा ट्रान्समिट करतो आणि थोडक्यात त्याची लाईफ सायकल सांगितलेली. त्यानंतर नेक्स्ट डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट याच्यामध्ये डायइथिल कार्बामेझिन सायट्रेट जे आहे ते ट्वाइस अ डे फॉर 3 वीक्स घेतलं जातं. आणि प्रिव्हेंशन अँड कंट्रोल याच्यामध्ये मॉस्किटो बाईट जे आहे ते प्रिव्हेंट करणं, याच्यामध्ये
डिसीजेस कंप्लीट केलेले आहेत. फर्स्ट होता मलेरिया, सेकंड बघितला आपण अमेबायोसिस, तिसरा बघितला ॲस्कॅरियासिस आणि चौथा होता फिलारियासिस. फर्स्ट मलेरिया पॉझिटिव्ह एजंट होता प्लाझ्मोडियम, सेकंड आपण बघितला अमेबायोसिस पॉझिटिव्ह एजंट एंटामिबा हिस्टोलॅटिका, थर्ड जो शिकलो आपण ॲस्कॅरियासिस पॉझिटिव्ह एजंट ॲस्कॅरिस लिब्रिकॉइड आणि फिलारियासिस लिम्फॅटिक फिलारियासिस डिटेल बघितलं त्याचं पॉझिटिव्ह एजंट उचेरेरिया बँथ्रॉप्टी. सो हे सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवा. हे ट्रान्समिट कसे होतात तर याच्यामध्ये मलेरिया मॉस्किटो बाईट फिमेल ॲनोफिलस मॉस्किटोमुळे, सेकंड आपण बघितला अमेबायोसिस कंटामिनेटेड फूड अँड वॉटर, ॲस्कॅरियासिस कंटामिनेटेड फूड अँड वॉटर आणि पुन्हा फिलारियासिस मॉस्किटो बाईटमुळे होतो. हे ते स्प्रेड कसं होतं हे बघितलं. त्यानंतर प्रत्येकाचे साईन आणि सिम्पटम्स झालेले आहेत. सो सगळ्यांचे साईन सिम्पटम्स वेगवेगळे आहेत, त्यांची लिस्ट दिलेली आहे. हे तुम्हाला रिपीट केल्याशिवाय लक्षात राहणार नाही. त्यानंतर साईन सिम्पटम नंतर प्रिव्हेन्शन, जे मॉस्किटो बाईटने स्प्रेड होणारे डिसीजेस आहेत त्याच्यामध्ये मेन प्रिव्हेन्शन आहे ते म्हणजे मॉस्किटो बाईट प्रिव्हेंट करायचं. आणि जे फूड आणि वॉटरबॉर्न डिसीजेस आहेत त्यात तुमच्या लक्षात आलं असेल की आपण जे फूड किंवा वॉटर घेतोय ते क्लीन असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तो पॅथोजन नसला पाहिजे. सो ती केअर तिथं घ्यायची प्रिव्हेन्शनमध्ये. आणि प्रत्येकामध्ये मेडिसिन दिलेले आहेत, मलेरिया, अमेबायोसिस, ॲस्कॅरियासिस आणि फिलारियासिस. सो त्यांचे नेम तुम्हाला लक्षात ठेवायचे. सो इथंपर्यंत आपण 4 डिसीजेस कंप्लीट केलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट टायफॉईड हा जो डिसीज आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहोत. सो या 4 डिसीजेसच्या नोट्स काढताना सगळ्यात पहिल्यांदा डिसीजेसचं नेम, त्याचं पॉझिटिव्ह एजंट, मोड ऑफ ट्रान्समिशन मध्ये त्याची जी लाईफ सायकल जी आहे ती लाईफ सायकल डिटेल तिथं फक्त डायग्राम दिलेली आहे बुकमध्ये, त्याचं डिस्क्रिप्शन नाही दिलेलं, पण याचं डिस्क्रिप्शन मिळू शकतं तुम्हाला. सो ते लक्षात घेण्याचा प्रयत्न करा, कारण फक्त डायग्रामवरून लक्षात येत नाही. आणि त्यानंतर लाईफ सायकल नंतर नेक्स्ट साईन सिम्पटम, त्यानंतर नेक्स्ट बघायचे डायग्नोसिस, नंतर ट्रीटमेंट आणि प्रिव्हेन्शन. सो यावेळी प्रत्येक डिसीजच्या जर नोट्स तुम्ही तयार केल्या तर हे लक्षात राहायला तुम्हाला इझी जाईल आणि याच्यावरचे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह होतील. सो आज आपण इथेच थांबतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत टायफॉईड. थँक्यू.